तर हे आमच्या गावचं डॅम आहे. का चालना म्हणा का नाही बघ. हा एक 20 वर्ष झाले का डॅमला आहे. 20 वर्ष झाले आता ज्या डॅमवर आम्ही थांबलो. हे बारीक म्हणजे एक 100 वर्षाच्या पलीकडे गेलं नसं. हे जे आता आम्ही उभा राहून ब्लॉग बनवतो त्या डॅमला त्या ब्रिजला म्हणजे 100 वर्षाच्या पुढं झालं. एवढं मजबूत ब्रिज आहे बरं का. नादखुळा आहे पार. हे आता हे जे पाठीमागं दिसलेलं का मोठं ब्रिज हे उग माझ्या गॅरंटीनं 200 वर्ष त्याला काय होत नाही बरं का. एवढं निब्बर फुल आहे ते. एवढं निब्बर नादखुळा होऊन गेलं त्या ब्रिजचं. कारण की आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलेलं ते ब्रिज कसं बनवलं ते. होलं मारून ब्लास्टिंग करून अरे लय जबरदस्त केले. होलं मारताना ह्या ब्रिजला काहीच झालं नाही. हे जे आता आम्ही उभा राहून ब्लॉक बनवतो नदी बघितलो कसं आमच्या गावचं एकदम डेंजर आहे का दाखवतो तुम्हाला. हे बघा नदी. आता पाणी काढल्या साईडला थोडं आहे. तिकडं अजून पुढं गेले की हाय दाबून पाणी, काय विषय नाही. आणि ह्या डॅमच्या पाठीमागं पाणी थांबविलेलं आहे पूर्ण. पलीकडल्या साईडला जर तुम्ही पाणी बघितलं का हपकून जाता. एवढं पाणी आता मोबाईलवर केल्यावर दिसणार गेलंय. आम्हाला त्या फुलावर गेल्याशिवाय आता तिकडलं पाणी दिसत नाही. एवढं पाणी आहे. ठीक आहे अजून कधी तर दाखवतो. आता काय उशीर झाले मला तिकडे जायलाच वेळ होते. लई अंधार होते मग तेवढं खास दिसत नाही. पूर्ण अंधार पडत आले बरं का. हे शिवूरला जाणार रस्ता. हा तिकडं मासे बिसे धरायलेत माणसं. जातो जरा पुढं ब्लॉग बनवत. एकाच ठिकाणी थांबून मजा नाही गेले मला. लिंब बिंब ले टाकलेत बघा कापून. उतरवून टाकलेत का म्हणतात बघा. गावाकडे आल्यावर इकडं फिरावं लागते संध्याकाळच्या टायमाला सकाळच्या टायमाला जरा मजा येते बरं का. इकडं आले की माझीन कसं झाडं भरपूर आहेत. वातावरण थंड होऊन जाते एकदम. ह्या टायमाला इकडलं वातावरण कसं होतं एकदम थंडगार. एशीचा हवा सुटल्याने सुटते. त्याच्यामुळे इकडं फिरावं लागते. हिरवगार नदीला फिरायला मजा जे येते म्हणता तुम्ही. लय खतरनाक मजा येते. आता ह्या नदीमध्ये आम्हाला एक शूटिंग करायचं होतं. ब्लॉग बनवायचं होता. म्हणजे एक रील्स काढायचं होतं डान्सचं. पण काल रातभर मी झोपलो नव्हतो. रातभर मी ऑटो चालून मला जे दुपारी झोप लागलं लय भयंकर झोप लागलं. म्हणजे डोळे पिवळे पार लाल झालं असं दुखत होते. त्याच्यामुळे मी म्हटलं चला झोपावं. आता मागचं जे आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढलं होतं कॉमेडी ते हे फुलाच्या खाली काढतो आम्ही. आता ह्या फुलाला आता 100 वर्षाच्या पुढे झालं तरीसुद्धा एवढं मजबूत फुल आहे बरं का. हे नादखुळा आहे. काँग्रेसच्या काळातले नादच खुळा ब्रिज बनवत होते ते. असं त्या म्हणजे असं फुलं बिलं बनवलं का असं डॅम ते ब्रिज ते नादखुळा होता त्यांचा. नादच खुळा. हो काय साईडनं छोटे झुडपं जंगल. बघितलो का नदी किती सुंदर आहे आमच्या गावचं. हे शिवूरला जायचं रोड आहे. हे सुरुवात होते. हो बघितलो का झाडं किती आहेत. आणि मध्ये त्या सगळ्या झाडांच्या मध्ये शेत आहे. ऊस लावलेला आहे ऊस. हो का. आणि हे डॅम ह्या साईडला बघा झुडपं. आणि हे धनेगावला जायचं रस्ता. आणि बाजूला तिकडं कॉलेज आहे. अंधार होत चाललंय बरं का. आता हळूहळू आता अजून एक 10-15 मिनिटांना काहीच दिसणार नाही. होय ना म्हणा. नाही म्हणा शिवूरला घेऊन गेले ते. कुठे गेले ना म्हणा बघितलो का. इष्टी गेली बघा निलांगा. उदगीर निलांगा नाही म्हणा. उदगीर निलांगाचा का इष्टी. उदगीर निलांगा इष्टी आहे. इथून प्रत्येक गाडी जाते बरं का. म्हणजे भिवंडीचं गाडी होतं आता ते बंद झालं भिवंडीचं. आणि सोलापूर पंढरपूर अजून असं भरपूर ठिकाणी कोल्हापूरचं बस होतं. ते चालू आहे का बंद आहे मला माहीत नाही. मीच कधी तर येतो गावाकडं त्याच्यामुळं मला काय तेवढा अनुभव नाही. चालू असेल बहुतेक. बघलो का नुसतं सुंदर म्हणजे सुंदर असं आमच्या गावाला डॅम कॉलेज आणि हे झाडं झुडपं एवढं सुंदरता वाढवतं ना. खरं सांगतो लय सुंदर. संध्याकाळच्या टायमाला इकडे जरा राहू फिरायला लय मजा येणार. लय म्हणजे लय भारी एकदम असं शांत आणि थंड वातावरण. मग काय टॉपचा विषय होऊन जाते बरं का.
शांत आणि थंड वातावरणमध्ये जरा फिरून आनंद घ्यायचं. आणि तुम्ही पण मला लाईक आणि सबस्क्राईब करत जावा. ओके, टाटा, बाय बाय.